नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल आपल्या ताईसाठी, एक स्माइल स्वतःसाठी आणि एक स्माइल युनिवर्ससाठी। तर नाही व्हिडिओ घेऊन आले, काही उपाय नाही घेऊन आले मी तुमच्यासाठी, प्रश्न आणि उत्तर याचा व्हिडिओ घेऊन आले। तुमचे प्रश्न, माझी उत्तर ह्याच्यासाठी। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप 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 धन्यवाद त्या सगळ्यांचे की जे माझी काळजी करतात आणि काय एक लाखामधला समजा तुम्ही 1 लाखामधल्या 1-2 व्यक्ती सोडल्या तर सारा परिवार माझ्यावर खूप प्रेम करतो। त्यासाठी खूप 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 धन्यवाद। मी पण माणूस आहे शेवटी, माझ्या हातनं पण चुका होऊ शकतात, काहींच्या गोष्टी नाही पोचलेल्या तुमच्यापर्यंत वेळेत, पण माझं नाहीये। मी सांगितलं होतं तुम्हाला, मी 99% काम केलं। मी माझ्या प्रकृतीची सुद्धा काळजी केली नाही, झोपेची नाही, भुकेची नाही, कशाची न काळजी करता कंटिन्यू काम करत होते मी। हे अगदी बरोबर आहे। काल एक कमेंट होती की ताई तू एवढ्या कमी दरात पहिल्यांदा दिलंस आणि आता दिलं नाहीस। तर ज्यांनी ही 2500ची पोटली घेतली आहे त्या सगळ्यांनी कमेंट करा की त्या पोटलीतल्या वस्तू 2500 दुनियेत तरी तुम्हाला कुठं मिळतील का? माल 1 नंबर असतो माझा, माल 1 नंबर असतो माझा, तर कुठंतरी मिळतील का? हे फक्त येस नो मला खाली सगळ्यांनी सांगायचं, ज्यांनी पोटल्या घेतल्या आहेत त्यांनी। हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तुमचाच प्रश्न आणि तुमचंच उत्तर, हे पहिलं उत्तर होईल। दुसरं उत्तर, ताई 100 रुपये कुरिअर चार्जेस फार जास्त केलेस। तर नाही, मी नाही केलेले। ज्यांना समजतंय त्यांना बरोबर समजतंय की खरोखर 0 ते 1 किलो ह्याला 100 रुपये कुरिअर चार्जेस कुरिअर ऑफिसनंच केलेत। बरं, जर रोजचे मी 500 कुरिअर काढत असेल तर माझे किती पैसे जातील आणि मग मला ते परवडेल का? एकतर मी कधी मला काय परवडतं नाही परवडत याचा कधीच हिशोब करत नाही। तुम्हाला काय मला देऊ वाटतं आणि मला मागणं बाबा काय सांगतात या किमती मी लावत असते, बेधडक विकत असते। मी त्यामध्ये बघत नाही माझा नफा होतो का तोटा होतो, कारण माझ्या पाठीशी बाबा आहे, त्यामुळे ते मला देत राहतात। मी पोट भरून खातीये 2 वेळेला, हे मला खूप आहे माझ्यासाठी, यापेक्षा काही माझी मोठी स्वप्न नाही आहेत। त्यामुळे मी देत राहत असते, त्यामुळे मला येत राहत असतं। तर मोठ्या पोटलीचे दर वाढवायचा आणि कुरिअर चार्जेसचा दर वाढवायचा, उत्तर बरोबर आहे का चूक आहे, येस आणि नो, हे उत्तर तुम्हीच मला द्यायचं आहे की असं कुणी करू शकतं का? तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की ताई ऑफर काल होती आज नाहीये। तर मी तुम्हाला एक सांगते, एक ब्रँड असती, एक कंपनी असते, थोडक्यात शब्दात तुम्हाला मी पटवून देते की मी तुमच्यासाठी ऑफर कशा घेऊन येते। तर जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, सोप आहेत आपले, मेणबत्त्या आहेत आपल्या, क्रीम सगळे आहेत आपले, हे आपल्या स्वतःच्या घरचे, हे मी स्वतः तयार करते, मटेरियल आणते, मशिनरी आहे, सगळं आहे, हे स्वतः तयार करत असते मी। त्यामुळे मी त्याच्यावर तुम्हाला माझ्या मर्जीला पटेल ती ऑफर देऊ शकते। माझ्या मालाचे पैसे मिळून मला 50 रुपये वर मिळाले तरीही मी त्या ऑफरमध्ये तुम्हाला देऊ शकते। पण क्रिस्टल साड्या या गोष्टी कशा आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रिस्टल, कारण क्रिस्टल दुनिया बदलून टाकतो, क्रिस्टल आयुष्य बदलून टाकतो, क्रिस्टल रंगाचा राजा बनवून टाकतो, एवढं क्रिस्टलमध्ये पावर आहे। पण क्रिस्टल हे मी घरात तयार करत नाही ना, मी डिझाईन करते क्रिस्टल, जसा सरस्वती यंत्र असू दे, बॉटल असू दे, आपला या दोन्ही फ्रेम असू देत, किंवा शेअर मार्केटचा राजा असू दे, हे जे माझे 5-6 प्रोडक्ट्स आहेत हे मी डिझाईन करते। म्हणून काय हे सगळं मटेरियल माझ्या घरचं असतं का? नसतं। याची मोठी कंपनी आहे लंडनला, याची जे आपले सगळे क्रिस्टल आहेत, मी कुठंही भारतात, मुंबई, पुणे, छोटे मोठे डीलर वगैरे कुणीही साधत नाही। हे जे डीलर आहेत आपले, प्रत्येक क्रिस्टलचे डीलर आहेत आपले, हे परदेशात आहेत। मग तिथून आपलं मटेरियल, माझं सगळं कॉन्टॅक्ट तिथं असतं, तिथनं आपलं मटेरियल विमानानं येतं, जे काही येतं ते विमानानं येतं, म्हणजे त्याच्यात डबल कुरिअर चार्जेस पडत असतात। पण यावेळी मी कंपनीची
काही ना काही साधत असते. माझं 5 वर्षाचं कंपनीशी आहे की मी 5 वर्ष कंपनीकडनं क्रिस्टल घेणार म्हणून. मग त्यावेळी मी कंपनीशी भांडण करते, त्या मॅनेजरशी भांडण करते, प्रयत्न करते की मला हे कमी दरात कसं मिळेल. तुम्ही मोठा लॉट उचलते पण मला कमी दरात द्या. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की 500-200 राजे जर मी 5000 उचलले तर तुम्हाला मी ते ऑफरमध्ये देऊ शकते, कारण त्यावेळी ते मला त्याची किंमत कमी करतात. त्यावेळी मी ऑफर काढते. ऑफर कंपनीकडनं असतात, माझ्याकडनं ऑफर देणं हे अशक्य गोष्ट आहे, कारण मी पहिलेच माझे रेट किती कमी असतात हे तुम्हाला माहिती आहे. बरं, त्याच्यासाठी रेकी कोण काही म्हणेल, म्हणजे रेकीला कोणी काही म्हणेल की साधी विद्या आहे किंवा काय आहे, असं काही नाहीये. रेकी ही प्रत्येकालाच नाही मिळत, प्रत्येकाला नाही मिळत. ते एक देवाचा आशीर्वाद आहे, युनिव्हर्सचा आशीर्वाद आहे की रेकी ती तुमच्यापर्यंत पोहोचते. हाच मोठा आशीर्वाद आहे आणि तो मला बाबांकडनं मिळालाय, माझ्या गुरूंकडनं मिळालाय. मग त्याचे जे पैसे असतील ते रेकी कधीच कुणाला फुकटात देऊ नये, म्हणून त्याचे थोडेसे काही चार्ज असतात ते मी त्याला लावत असते आणि मी तेच कमवत असते. खरं सांगायला काहीच हरकत नाही. फक्त तुमच्या रेकीकडनं जे मी घेते ना ते मी कमवत असते. बाकी जेव्हा जेव्हा मी मोठ्या मोठ्या गोष्टी, तुम्हाला फॉक्सचा सेंट डीमार्टला 250 रुपयाला मिळतो पण माझ्याकडं तोच का तुम्हाला 100 रुपयाला मिळतो, का तर त्यावेळी मी कंपनीकडनं 1000 उचललेले असतात. डीमार्टला भरपूर त्याच्या मागं हे आहेत, त्यांचा AC आहे, त्यांचे कामगार आहेत, त्यांचं काय आहे, त्याच्यामुळे ते रेट लावतात आणि आपण हे रेट लावतो. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मला मोठ्या लॉटनं उचलावं लागतं. मी तुम्हाला कधीतरी आपलं स्टोअर दाखवेन की मला खूप मोठ्या लॉटनं उचलावं लागतं, त्यावेळी मग मी तुम्हाला ते ऑफरमध्ये देऊ शकते. म्हणून ऑफर या 1 महिना, 2 महिने, 1 दिवस अशाच असतात. तर त्यावेळी तुम्ही जागृत राहत जा. मला तुम्हाला सांगण्याचा हाच हेतू आहे की तुम्हाला ऑफर मिळाव्यात, मला सगळ्यांकडे सगळं असावं हीच माझी सुद्धा इच्छा आहे आणि सगळ्यांचे दिवस पालटावेत. तुम्हाला आठवत असेल माझ्या पहिल्या व्हिडिओपासून मी हेच म्हणत आले की अन्न, वस्त्र, निवारा आणि पैसा हे आपल्या फॅमिलीला मिळालं पाहिजे, त्यासाठी मी वाटेल ते करेल. तर हे सगळं चालू असतं. सर्दी मला मी रडत बिडत नाही तर तुम्हाला वाईट वाटायचं कशाच तरी, सर्दी आहे खूप. तर हे करत असते मी, म्हणून तुम्हाला मी त्यावेळी ते दिवस, तेवढा महिना, ती तारीख कशासाठी असते की ह्या ऑफरसाठी. आता गेले 7-8 महिने मी कंपनीशी लगातार कॉन्टॅक्टमध्ये होते की मला या वस्तू पोटलीमध्ये घालायच्या आहेत आणि त्या वस्तू मला ऑफरमध्ये पाहिजे. त्यावेळी मी कशी बशी ती पोटली त्या रकमेला तयार करेल. तर हे चालू असतं माझं. क्रिस्टल आता ब्रेसलेटचं सुद्धा तेच आहे. कंपनी स्वतःच्या डोक्यानं आपल्याला जे पाठवेल ते आपण घेत नाही कधी. आपण काय करतो, मी माझ्या डोक्याला जे, आज मी जेमस्टोन स्पेशालिस्ट आहे, माझ्याकडं 100 पैकी जवळजवळ 97 मार्काचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे क्रिस्टलला सुद्धा, क्रिस्टल म्हणजे नुसती रेकी नाही तर ह्यातलं पण ज्ञान पाहिजे, हे मागं सांगितलं तुम्हाला. म्हणजे मी जेमस्टोन स्पेशालिस्ट आहे, मग त्यामध्ये ग्रीड शिकवल्या जातात आपल्याला. आता हा फिरोजा आहे, हा सगळीकडेच आहे आपल्या, तर मग ह्याच्यात काही ग्रीड येत नाहीत, फिरोजाचं काम करणार. मग पण ज्यावेळी आपण मनी ब्रेसलेट बनवतो किंवा आता 12 राशीचं ब्रेसलेट बनवतो तर त्यावेळी कोणत्या ग्रीड घ्यायच्या, म्हणजे कोणता ग्रह घ्यायचा, कोणता महिना घ्यायचा, मग कुठला मणी घालायचा, मग कुठला क्रिस्टल घालायचा, हे जे ज्ञान असतं ना ते आपण डिझाईन करतो. म्हणजे मी स्वतः अभ्यास करून डिझाईन करते, ते डिझाईन कंपनीला देते आणि तिथनं कंपनी ते बनवते. आता हे साधं उदाहरण बघा, यावर्षी माझी इच्छा होती की आपण जे हे बनवणार आहे 12 राशीचं कापूर पण लावलाय, त्यानंही डोळ्यातलं पाणी येते, सर्दी डोळे येते. तर जे 12 राशीचं ब्रेसलेट आहे तर ते आम्हाला या मॅग्नेटमध्ये बनवायचं होतं. हे बघा, हा जो मॅग्नेट आहे ना यात मला बनवायचं होतं. पण मी ही स्वतःच्या घरासाठी 5-5 पहिल्यांदा बनवली आमच्या सगळ्यांसाठी की बाबा ही ब्रेसलेट कशी चालतायत हे बघण्यासाठी. पण हे ब्रेसलेट मी तुम्हाला नाही देऊ शकत, का तर जेंट्स लोक असो किंवा काही असो, बघा एवढं केलं तरी हे निघतं. मग ह्याच्या आतमध्ये मस्त दोरा आहे, इलास्टिक नाहीये, ही ह्याची चांगली गोष्ट आहे. पण मॅग्नेट हे तुम्हाला कुठेही निघतंय, म्हणजे बघा असंही निघतंय, म्हणजे याचा उपयोग नाहीये. मग मी असा माझा कितीतरी पैसा वाया घालवते
हे काही मला कंपनी फुकट देत नाही की असा माझा मी खूप पैसा वाया घालवते की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते योग्य आणि चांगलं व्हावं यासाठी. बऱ्याच जणींचं म्हणणं होतं, माझ्या ज्या विशेष मैत्रिणी आहेत त्यांचं, की ताई तू हे सगळ्यांना समजावून सांग म्हणजे त्यांना कळेल की ताई नक्की काय करत असती, आज ऑफर आहे उद्या ऑफर का नाही, या गोष्टी तू सगळ्यांना समजावून सांग म्हणजे आपली फॅमिली खूप छान आहे ती समजावून घेईल की बाबा आपण ऑफरचा फायदा घेण्यासाठी ताई त्याच्या मागं किती कष्ट करते आणि ऑफर ही 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी का असते, तर त्याच्यातनं तेवढीच मला मिळते ती मी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते म्हणून असते. तर माझ्या मते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पोटलीची किंमत तेव्हा का कमी होती आणि आज का जास्त आहे. खरोखर मी सांगते की ती पोटली 11,000ची आहे. मला म्हणजे वर्ण सुद्धा जेव्हा आपण कंपनीकडनं पोटलीसाठी या वस्तू घेतल्या त्यावेळी सुद्धा मला कंपनी हेच सांगत होती की मॅडम तुम्ही 11,000च्या खाली ही पोटली लावू नका, पण मी तरीही जे आली त्या किमतीत त्याला वर त्यापेक्षा सुद्धा मी म्हणजे अक्षरशः माझा लॉस आहे या पोटलीमध्ये, तरीही मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. का तर एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम ना मला परत मिळणार आहेत ऑफरमध्ये, ना मी तुम्हाला देऊ शकणार, काहीतरी प्रॉब्लेम आला फोनला. एवढे सारे क्रिस्टल एकदमच आपल्याला मिळण्यासाठी मला परत तेवढे परिश्रम करावे लागतील किंवा काय. आपण जेव्हा क्रिस्टलचा लाईव्ह घेतला सुपर डुपर हिट लाईव्ह चालला का तर किमतीच तेवढ्या होत्या त्यामुळे सगळ्यांना हव्या होत्या, पण दिवस तोच होता. परत आयुष्यात कधीही वेळ आली तर क्रिस्टलचा लाईव्ह किंवा क्रिस्टलवर ऑफर आपण जरूर ठेवूया, पण त्या दिवशी त्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तुम्हा लोकांना काय केलं पाहिजे, तुम्ही लोक चाणाक्ष राहिला पाहिजे. त्यासाठी माझं प्रत्येक व्हिडिओ संपूर्ण पाहिला पाहिजे. ग्रुपमध्ये स्टेटसमध्ये मी जे टाकते ते नीट ऐकलं पाहिजे. आता तुम्ही सगळेजण सांगा पोटली कशी वापरायची, हा व्हिडिओ मी पोटली कशी वापरायची याची मी इत्थंभूत माहिती ग्रुपमध्ये टाकली आहे का नाही हे सांगा. संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या त्यात काय घाला, कशी पूजा करा हे सगळं मी व्यवस्थितरित्या त्याच्यात टाकलंय. तरी सुद्धा तुम्ही यूट्यूबला जाऊन काय कमेंट करता, ताई पोटली कशी वापरायची. अरे तुम्ही ऐका ताई काय बोलतीये, तुमच्यासाठी का घसा फोडतीये, काय एवढं मन तुम्हाला लावून काम करते की तुम्ही ऐका. पोटलीच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला ग्रुपमध्ये की पोटली कशी वापरायची, त्यात काय घालायचं, त्यातनं काय काढायचं, हे सगळे तंभूत माहिती तिथं मी तुम्हाला दिलेली आहे. ते नीट ऐकायचं नाही आणि यूट्यूबला मेसेज करत बसायचं, हे चुकीचं आहे. तर एक अजून तुम्हाला सांगते मी की तुमच्यापर्यंत काही नाही पोचलं, तुमच्यापर्यंत काही नाही पोचलं, थोडासा दमगीर धरत जा. श्रद्धा आणि सबुरी आयुष्यामध्ये फार महत्वाची. जी लोक सबुरीनं काम करतात ना ती उन्नती त्यांची कायमच ठरलेली असते, पण जी लोक घाईघाईनं काम करतात त्यांची उन्नती होत नाही किंवा त्यांचा तोटा होतो. याही गोष्टी तेवढ्याच लक्षात ठेवा. तर ज्या वेळी तुमच्यापर्यंत काही पोचणार नाही, ज्यावेळी मी तुम्हाला सांगते 8 दिवस वाट बघा, मी इथनं पाठवलंय, पोहोचेल तुमच्यापाशी, नाही पोचलं तर माझ्यापाशी पोहोचेल, मी परत तुम्हाला पाठवते, तर ते ऐकत जा तुम्ही थोडंसं. दुसरी गोष्ट, तुम्ही यूट्यूबला किंवा उद्या परत आपला लाईव्ह चालू होईल तेव्हा ज्या कमेंट्स करताना त्याचा काही एक फायदा नाहीये. मी अशी व्यक्ती आहे की मी माझ्या अंदाजानंच काम करते. मी दुसरे काय मला सांगतील त्या अंदाजानं कधीही काम करत नाही. मी माझ्या डोक्याला जे पटतं त्या शिस्तीनं मी काम करते. त्या शिस्तीनं मी काम करते. तर तुम्ही तिथं कितीही, तुम्ही फक्त काय करता, ताईच्या फोटोवर पाय देता की कमेंट वाचायला कुणी पण आलतू फालतू येत असतं, कमेंट वाचतं की चला हिच्याकडे मिळत नाहीये लवकर मग हिच्याकडे जायला नको, असं वाचायच्या कमेंट आणि सोडून जायचं. आपल्याकडे काही मागवत बसायचं नाही, सोडून जायचं आपल्याला. हे काम तुम्ही करता. पण तुम्ही आज माझ्या पोटावर पाय देत असाल तर उद्या तो पाय तुमच्याही पोटावर येणार आहे. शेवटी काय आहे जगाची रीत, जर तुम्ही खड्डा लोकांसाठी खणला तर त्यात जाऊन तुम्हीच पडणार आहात. मग हे तुम्ही करू नका अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्हाला जर ऑफर हव्या असतील, तुम्हाला जर जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर का रे तुम्ही लोक, आज ठराविक लोक आहेत की त्या कमेंट करतात की ताई आम्हाला तुझी वस्तू मिळाली किंवा तुम्हाला ज्या ज्या त्याच्यात अनुभव येतात ते तुम्ही लिहिता. या ठराविक व्यक्ती आहेत, पण सगळेच जण तुम्ही का नाही लिहू शकत. आज जर मी रोजचे 500 कुरिअर केले तर त्यातले 2च कमेंट येतात, ताई आमच्यापाशी हे पोहोचलं, ताई आमच्यापाशी हे नाही पोहोचलं, एवढी कमेंट येते. पण मात्र मी लाईव्हला घेतलं की लगेच तुमचं लगातार चालू होणार, ताई हे पोचलं नाही, ताई हे पोचलं नाही. तुम्ही यूट्यूबला जाणार, चालू करणार. पण मी तुम्हाला ना
बाबा साक्षीला आहेत, मी तुम्हाला सांगते, जे यूट्यूबवर कमेंट करतात, जे लाईव्हला कमेंट करतात, जे माझ्या 303 नंबरला 520 नंबरला कमेंट करतात, हे मिळालं नाही ते मिळालं नाही, मी त्यांच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत असते. मी अक्षरशः 303 नंबर हा माझा प्रायव्हेट नंबर आहे, तिथं जर कोणी हे नाही मिळालं ते नाही मिळालं सांगायला आलं, मी त्या व्यक्तीला ब्लॉक करते. आपला छोटीशी आशाचा नंबर आहे, त्याला सुद्धा तुम्ही 3 फोन लगातार केले तर मी कट करते, 4थ्या फोनला मी तुम्हाला ब्लॉक करून टाकते. मला थोडीशीच माणसं हवी आहेत, मला फार मोठा पैसा नकोय, फार मोठं काहीच नकोय, मला थोडीशीच माणसं हवेत, पण ती चांगली हवेत की जी माझ्यावर प्रेम करतील, मला समजावून घेतील, अशीच माणसं हवी आहेत मला. ऐरी गैरी माणसं मला नकोच आहेत. त्यांच्यासाठी खूप सारे चॅनल आणि खूप सारी दुकानं उघडी आहेत. हे एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी, की तुम्ही जेवढे मला त्रास द्याल, मी त्रासाला कुणाच्या कंटाळत नाही, मी एकच उत्तर देत असते, ब्लॉक. परत तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. आणि तो ब्लॉक काढण्यासाठी किती महिलांनी किती काय काय करतात, हे कमेंटमध्ये सुद्धा असतं, ताई माझा ब्लॉक काढ, ताई माझा ब्लॉक काढ. तर चुकूनही कधीही माझा 303 नंबर 520 नंबर या नंबरला तुम्ही ऑर्डरी करू नका. ते पैसे पे करायचे नंबर आहे, तिथं फक्त पैसे पे करा. आणि एकच हा वरती छोटीशी आशाचा नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्हाला हवं ते तुम्ही करा, तुमच्यापर्यंत मी पोहोचणार. हाय करून तुम्ही किती नंबरवर घेताय हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर राशी ब्रेसलेटला प्रचंड प्रतिसाद तुम्ही देत आहात, त्याबद्दल खूप 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 थँक्यू. जे विश्वासानं प्रतिसाद देत आहेत त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. अजूनही तुम्हाला घ्यायचे तुम्ही घेऊ शकता, कारण मी जवळजवळ डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकला मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात करेल. तोवर काही पोहोचवणार नाही आहे, त्यामुळे तोवर तुम्ही बुकिंग करू शकता. जोवर आपल्याकडं जी संख्या मी ठरवली आहे मालाची, तोपर्यंत आपल्याला त्या दरामध्ये ते मिळतील. त्यामुळे तुम्ही करू शकता, ऑर्डर करू शकता. बुकिंग करणं म्हणजे काय, तर ह्याचं एक उत्तर मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे. बुकिंग करणं म्हणजे संपूर्ण पैसे भरणं, जे काही मी तुम्हाला रेट सांगितला असेल ते संपूर्ण पैसे भरणं, त्याच्यावर तुमच्या रेकीचं नाव देणं, संपूर्ण पत्ता देणं, याच नंबरवरती संपूर्ण पत्ता. आता हाच नंबर पे नंबर सुद्धा आहे, त्यामुळे इकडे तिकडे जायची पण तुम्हाला गरज नाही. याच नंबरवरती वर दिलेल्या नंबरवरती पे करा, त्याच्यावरच स्क्रीनशॉट पाठवा, रेकीचं नाव पाठवा, राशीचं नाव पाठवा आणि बाकी सगळी तुमची माहिती पाठवा. याला बुकिंग म्हणतात. ताई आत्ता 500 रुपये पे करू का, डिसेंबरला 600 रुपये पे करू का? नाही, कारण मी हे सगळं करून बसलेली आहे, मी तुमच्या लोकांवर विश्वास ठेवून बसलेली आहे. पण त्याच्यानंतर काय होतं, ताई या 600 रुपये तुला मी आधी पे केले होते, पण त्याच्यात आता मला काही ब्रेसलेट नको आहे, तर त्याच्यात तू मला हे दे. हे नाही, हे शक्य नाही आहे. हे माझ्या दृष्टीने हे शक्य नाही आहे की तुम्ही ह्याच्याऐवजी ते देन त्याच्याऐवजी ते दे म्हणता. या गोष्टी मला शक्य नाहीत, मी असं देऊ शकत नाही. मोठी कारण आहेत त्याच्या मागं सुद्धा, पण प्रत्येकच कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, 99ची ऑफर मी परत घेऊन येणार आहे. 99ची ऑफर मी परत घेऊन येणार आहे. पण अजूनही जे 99साठी सांगतायत की आम्हाला हे पाहिजे, ते राहिलंय, ते राहिलंय, तर मी परत एकदा हात जोडून विनंती करते सगळ्यांना की 99ची ती ऑफर पूर्णपणे संपली आहे. त्यातल्या काय तुमच्या 1-2 वस्तू राहिल्या असतील ना, त्या तुम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याचे पैसे जमा करा आणि परत जेव्हा 99 आपलं चालू होईल त्यावेळी त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. तर हे काम करा की तेच 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 नको, माझं कंगवा नाही मिळाला, माझं हे नाही मिळालं. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतेय ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही मेसेज नीट ऐकत जा. पोटली कशी वापरायची, काय वापरायची, सगळ्या व्यवस्थित माहिती सांगून सुद्धा वेड्यासारखं 2री-तिसरीच्या मुलांसारख्या तुम्ही कमेंट करत राहिलाय की ताई ह्याचं काय करून, ताई त्याचं काय. तर या गोष्टी करू नका. कालच्या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट होत्या, एवढे छान आवळा नवमीचा मी व्हिडिओ, मग त्या आवळ्यांचं काय करू. अरे दीपदान आहे ते तिथंच जर सोडलं तुम्ही, प्रत्येक ठिकाणी सोडलं, तर त्याचं काय करायचंय तुम्हाला. आणि काय करायचं असेल तुम्हाला तर कुठलाही दीपदान शेवटी हा आपल्या मदर अर्थला, पाण्याला किंवा जमिनीत पुरूनच करायचं असतं. तर ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी नेऊन पुरू शकता. देवळात दान केले तर तिथले पुजारी बघतील त्याचं काय करायचंय ते, त्याची काळजी तुम्हाला नको आहे. छोटे छोटेसे हे प्रश्न आहेत, पण ते पण तुम्हाला माहिती लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही
वाईट बोलायला सुरुवात करता. काल एक कमेंट आहे बघा ताईंची, एका मी पिन केली आहे वरती, की त्यांना मराठी कळत पण नाहीये, पण ते व्हिडिओ बघतात आणि त्यांना किती हे होतं हे. तर आयुष्यामध्ये मी काय म्हणते, चांगलं बोला, एकमेकांशी चांगलं बोला, चांगलं वागा, वाईट वागण्यापेक्षा. दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये करायच्याच असतात. तोंडातनं चांगले शब्द काढताना पण तेवढाच त्रास सहन करायचा असतो किंवा बोलायचं असतं, आणि वाईट शब्द काढताना पण तेवढंच बोलायचं असतं. तर का आपलं तोंड वाईट करताय? चांगलंच बोला. थोडासा उशीर होईल पण माल 1 नंबरचा मिळेल आणि त्याच्यावरची गॅरंटी सुद्धा तुम्हाला 1000% मिळेल. हे लक्षात ठेवा. हेच माझं ध्येय आहे आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मला खूप आपल्याच ह्याच्यातल्या जवळच्या सगळ्या मैत्रिणींनी मला हेच सांगितलं की ताई, या गोष्टी तू एकदा लोकांना समजावून सांग, समजल्या तर समजल्या, नाही समजल्या तर सोडून दे विषय. म्हणून मी आजचा व्हिडिओ फक्त हाच केलाय की प्रश्न तुमचा आणि उत्तर माझं, पण उत्तर पण तुमचं तुम्हीच शोधायचंय या सगळ्या गोष्टीवर. ज्यांना हा व्हिडिओ पटला असेल त्या सगळ्यांनी येस खाली लिहून टाका, ज्यांना नसेल पटलं त्यांनी नो लिहून टाका, कारण कमेंट बघायला मी काही जास्त वेळ येणार नाही. पहिल्या 5-6 कमेंट बघेल आणि सोडून देईल, कारण माझ्याकडं खूप सारं काम आहे, खूप सारं करायला काम आहे. 99च्या ऑफर घेऊन यायच्या, छान छान साड्या घेऊन यायच्यात. संक्रांत आपल्याला जवळ आली आहे. संक्रांतीच्या आत ब्युटी प्रोडक्ट्सवरच्या 99च्या ऑफर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. 11/11ला आपण लाईव्ह चालू करणार आहोत असं म्हणत आहोत, पण बघूया. माझा काही प्रॉब्लेम नसेल तर मग मी आता सगळ्यात मोठा प्रश्न हा येईल की ताई तुझ्या हाताला काय झालं, व्हिडिओत काय सांगितलं ह्याच्याकडं माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांचं अजिबात लक्ष नसेल. त्यांचं हेच असेल, ताईला झालं काय. तर काय झालंय मलाही माहित नाहीये, काहीतरी लागलं का काय झालं, पण रात्रीपासून इथं ठणक लागली, या हाडाला ठणक लागली आणि अचानक हात एवढा मोठा माझा सुजला आहे. तेवढं काय नक्की झालंय ते मलाही माहित नाहीये. मला मूग लावून हात बांधा डॉक्टरांनी सांगितलं, मी तसं केलंय. बघूया आता कधी कधी बरा होतोय, पण खूप मोठ्या प्रमाणात त्याला सूज आहे. काम मी करणारच आहे, कामात नाही. मैत्रिणी माझ्यावर चिडतायत, तुम्ही लोक माझ्यावर चिडताय की ताई थोडा आराम कर, ताई थोडं हे कर, पण नाही, आराम हराम आहे. कारण जगातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी झोप ही कधीच महत्त्वाची नव्हती आणि आराम हा कधीच महत्त्वाचा नव्हता. व्यायाम करणं, लवकर उठणं आणि दिवसभर काम करून फ्रेश राहणं आणि दुसऱ्यालाही चांगल्या ऊर्जा देणं आणि आपल्या स्वतःचं काम करत राहणं ह्याच्यातच मोठेपणा आहे. आणि त्यालाच मी माझं मानते की काम करत राहिलं तर माणूस कधी आजारी पडत नाही. त्यामुळे मी आज सुद्धा की असा पेन धरायला येतोय, काय येतोय बघते आणि माझं काम चालू होणार आहे. तर चला, व्हिडिओ खूप मोठा झाला पण अतिशय गरजेचा होता म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. तर सगळ्यांनी ह्याचं पॉझिटिव्ह बाजू समजावून घ्या आणि त्याप्रमाणे मला मदत करा. आपला एक परिवार आहे की हेच बळ आहे. त्याच्यामुळं कुणीतरी एक कमेंट केली की ताई मला हे पोचलं नाही, की त्याच्या कधी 10 कमेंट येतात, त्यांच्याशी आपलं काही घेणं पण नसतं. मला सगळ्यात विशेष या गोष्टीचं वाटतं की मी चेक करते कधी कधी त्यांनी आपल्याकडनं काही घेतलंय का, या आयडीची लोक, या नावाची लोक आपल्याकडे आहेत का. तर नसतातच, कधीच नसतात. म्हणजे इथे व्हॉट्सअपवर कधी कधी गोड गोड बोलणारी लोक कमेंटमध्ये घाण जाऊन काहीतरी बोलत असतात आणि कधी कधी काय कुणी आपल्याकडनं काही घेतलेलं पण नसतं, अशी पण लोक असतात. तर या सगळ्यांना टाटा बाय बाय करा, एक परिवार म्हणून राहा. मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काम करते या गोष्टीवर विश्वास ठेवा. त्याच्यातनं जे रेकीचे पैसे असतात ते माझ्या हक्काचे पैसे असतात, तेवढेच मी घेते. बाकी मी कधीही जादा इन्कम किंवा काहीही नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की बाबांच्या कृपेनं माझ्या घरचं खूप चांगलं आहे. आम्ही खाऊन पिऊन एकदम सुखी आहोत. की वेगळ्या लोकांकडनं पैसा लुबाडणं किंवा काढणं याची काहीही गरज नाहीये. त्यामुळं मस्तपैकी मी मला जेवढ्या ऑफर तुम्हाला देता येतील, जेवढ्या कमी किमती तुम्हाला लावता येतील तेवढ्या जरूर लावत जाईल. ऑफरचा लाभ घेत जा, पण त्यासाठी व्यवस्थित ऐकत जा की ताई काय सांगती. ऑफर माझ्यावर या गोष्टीच्या अवलंबून आहेत. क्रीम, मेहंदी हे जे मी स्वतः तयार करते, शॅम्पू, तेल हे सगळं आपल्या इथं तयार होतं, याचा कारखानाच आपण घातलाय. पण ज्या वस्तू क्रिस्टल हे जे नाही मी देऊ शकत तुम्हाला, साड्या जिथं मला शक्य आहे तेवढ्या मी कमी किमतीत तुम्हाला देऊ शकते. ज्वेलरी जेवढ्या कमी किमतीत देता येईल तेवढी देऊ शकते, पण ज्या गोष्टी नाही देऊ शकत त्या नाही देऊ शकत. तर हे समजावून घ्या. आणि सगळ्यात मोठा आहे क्रिस्टल, तर त्याच्या ऑफरकडे लक्ष ठेवत जा आणि ऑफरमध्ये घेत जा जेव्हा जेव्हा मी ऑफर लावते. आता 6 महिने आपल्याला कुठल्याही क्रिस्टलवर ऑफर मिळणार नाहीये, कारण एवढा मोठा धमाका 2 महिने कंटिन्यू ऑफर मी ठेवल्या.
त्याच्यानंतर पोटली एवढी मोठी दिली, त्यामुळे आता मला कंपनी कोणतीही ऑफर देणार नाहीये, मी कितीही माल उचलला तरी सुद्धा. त्यामुळे आता आपल्याला अजिबात 6 महिने तरी ऑफर मिळणार नाहीये, हे लक्षात ठेवूनच लगेच लवकर ह्याच्या ब्रेसलेटच्या बुकिंगला सुरुवात करा. कोण जर वेड्यासारखं थांबेल की या ब्रेसलेटच्या किमती कमी होतील आणि नंतर आपण घेऊ, तर खरोखर असं काही होणार नाहीये, आहे हीच किंमत राहणार आहे. तर लवकर, त्यात नाही काय कशावर ऑफर निघाल्या तर त्या मी तुम्हाला सांगतच असते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.